पुणे जमीन घोटाळा प्रकरणाच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। शीतल तेजवानीला तातडीची सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला। सुनावणी घेण्यास 2 ते 4 आठवड्यांचा अवधी लागणारे उच्च न्यायालयाच्या वतीने आता या प्रकरणाच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी जोडले जातात त्या बातमीच्या संदर्भातले अधिकची अपडेट देण्यासाठी। अमोल, उच्च न्यायालयामध्ये अमोल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणीमुळे अमोल यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये। संपर्क पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करूयाच। मात्र या प्रकरणाच्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तातडीची सुनावणी देण्यास उच्च न्यायालयाने आता नकार दिलेला आहे। सुनावणी घेण्यास 2 ते 4 आठवड्यांचा अवधी लागणार आहे असं आता कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। अमोल, आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी झालेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने शीतल तेजवानी यांच्या संदर्भातली जी तातडीची सुनावणी आहे ती घेण्यास नकार दिलेला आहे। सुनावणी घेण्यास 2 ते 4 आठवड्यांचा अवधी लागू शकतो असं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। जो गुन्हा शीतल तेजवानी यांच्यावर दाखल झालेला आहे मुंडव्यातल्या जमीन प्रकरणामध्ये, तो गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि आज मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यामध्ये सातत्याने जे काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मीडिया रिपोर्ट्समुळे लक्ष केलं जात असल्याचा आरोपही याचिकेमध्ये शीतल तेजवानी यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जी FIR मीडिया रिपोर्टवर दाखवलेली आहे की ते फरार घोषित आहे असं जे सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे असं सुद्धा या याचिकेत म्हटलेलं आहे आणि त्यामुळे शीतल तेजवानी यांच्या वकिलांकडून ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। मात्र तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाची अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।